वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ। नमस्कार। सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा झी 24 आपल्यासाठी घेऊन आलाय महाराष्ट्रातील गावागावांमधील विविध गणपती, त्यांच्या आख्यायिका आणि त्यांचं महात्म्य। चला तर मग सुरुवात करूया आपल्या विशेष कार्यक्रमाला, आपलं गाव आपला गणपती। शेगावचे संत गजानन महाराज यांचे भक्त रंगनाथ महाराज दरवर्षी पंढरपूरची यात्रा पायी जाऊन करत असतात। एकदा ह्याच रंगनाथ महाराजांना गजानन महाराजांनी दृष्टांत दिला आणि पंढरपूरला जाताना 11 उजव्या सोंडेच्या गणपतींची स्थापना करायला सांगितली। आज आपण पाहणार आहोत त्यापैकीच एक गणपती। महाराष्ट्रात गणपतीची अनेक रूपं पाहायला मिळतात, मात्र गणपतींच्या या रूपांपासून ते ज्या ठिकाणी विराजमान झाले तिथपर्यंत त्यांचा इतिहास कुठे ना कुठे साक्षीदार बनलाय। असाच पुरातन इतिहास असलेल्या गणपतींपैकी एक आहे हा माळाचा गणपती। जालन्यापासून 8 किलोमीटर अंतरावर एका उजाड
आपला गणपती या विशेष कार्यक्रमाला आपलं गाव. चला तर मग सुरुवात करूया आपल्या ऐका आणि त्यांचं महात्म्य. विविध गणपती त्यांच्या अख्ख्या महाराष्ट्रातील गावागावांमध्ये 24 तास आपल्यासाठी घेऊन आलाय. त्याप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा झी. नमस्कार. सालाबा काय सूर्यकोटी समप्रभ वक्रतुंड महा. 1 पाऊल पुढे. 8 किलोमीटर अंतरावर एका उजाड माळाचा गणपती जालन्यापासून आलेल्या गणपतींपैकी एक आहे हा मानलाय. असाच पुरातन इतिहास कुठे ना कुठे साक्षीदार आणि विराजमान झाले तिथपर्यंत त्यांच्या या रूपांपासून ते ज्या ठिकाणी रूपं पाहायला मिळतात. मात्र गणपती महाराष्ट्रात गणपतीची अनेक गणपती आज आपण पाहणार आहोत. त्यापैकीच एक गणपतींची स्थापना करायला सांगितली. 11 उजव्या सोंडेच्या गणपतीत दिला आणि पंढरपूरला जाताना गजानन महाराजांनी दृष्टांत. एकदा ह्याच रंगनाथ महाराजांपूरची यात्रा पायी जाऊन करत असतात. रंगनाथ महाराज दरवर्षी पंढरपूर गजानन महाराज यांचे भक्त शेगावचे संत तास रहा झी. मनोकामना पूर्ण करणारा अण्णा गणपती अशी प्रचिती अनेकांना आल्यानं नाशिकमधूनच नव्हे तर राज्यभरातून शेकडो भाविक दररोज या गणेशाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. याच परिसरात नवग्रह, कार्तिक स्वामी, चामुंडा देवी, शंकर पार्वतीची छोटी छोटी आणि आकर्षक मंदिरं असल्यानं भाविकांना हा परिसर मनाला शांती आणि प्रसन्नता देतो. अण्णा गणपती एक नवग्रहांसाठी प्रसिद्ध असं त्या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये नवग्रहांसाठी जी शांती वगैरे केली जाते ती फक्त पूर्वी साऊथ या ठिकाणीच केली जायची, परंतु उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने इथे अण्णा गणपतीच्या मंदिराची स्थापना झाली आणि त्या मंदिराच्या स्थापना झाल्यानंतर त्या ठिकाणी जे गणपतीचं भव्य अशी उंच मूर्तीची स्थापना केली आणि त्याचबरोबर तिथे नवग्रहांची देखील स्थापना केली आणि त्याच्या माध्यमातून पूर्ण आयुष्यामध्ये आपल्याला ज्या ग्रहांच्या माध्यमातून जावं लागतं त्या नवग्रहांची त्या ठिकाणी स्थापना केल्यामुळं शरीराला मनशांती तर मिळतेच, परंतु कुटुंबाला देखील मनशांती मिळते आणि त्या ठिकाणी दर्शनाला गेल्यामुळे आपल्या जे काही विकार असतील, आपले जे काही ग्रहांच्या माध्यमातून आपल्याला होणारे अडीअडचणी असतील त्या निश्चितच त्या ठिकाणी त्या नवग्रह मंदिरामुळे त्या सोडवल्या जातात अशी या ठिकाणी माझी खात्री. मंदिर परिसरातील असंख्य फुलझाडं परिसराची शोभा वाढवतात. याच झाडांमध्ये नवग्रह आणि 27 नक्षत्रांच्या झाडांनी आपली जागा निश्चित केली आहे. या झाडांमुळे वातावरणात प्रसन्नता तर राहतेच, पण दुर्मिळ औषधी झाडं बघण्याची आणि त्यांच्या सानिध्यात वेळ घालवण्याची संधीही भाविकांना मिळते. आजूबाजूचा परिसरही नयनरम्य असल्यानं देवदर्शनाबरोबरच पर्यटन होत असल्यानं भाविकांची इथे कायम रीघ असते. नाशिकहून मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. अष्टविनायकांमधील 8वा गणपती म्हणजे रांजणगावचा महागणपती. या गणपतीचं दर्शन घेऊन मनोभावे मागितलेला नवस हा गणपती हमखास पूर्ण करतो अशी या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे. चला तर पाहूया काय महिमा आहे या गणपतीचा. महागणपतीचं हे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराचं बांधकाम पेशवेकालीन आहे.
भाद्रपद महिन्यात इथं घरोघरी गणेशाची स्थापना करण्याची प्रथा नाही, तर मंदिरातील गणेशाची पूजा केली जाते. या मंदिराचं वैशिष्ट्य असं की उत्तरायण आणि दक्षिणायन याच्या मधल्या काळात सूर्याची किरणं महागणपतीच्या मूर्तीवर पडतात. मंदिरातील सभा मंडपातून आत गेल्यावर गाभाऱ्यात महागणपतीची डाव्या सोंडीची मूर्ती आहे. गणपतीनं कमळाची आसनमांडी घातलेली आहे. गणपतीला 10 हात आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा इतिहास आहे. तर मंदिराचं स्थान इसवी सन 10व्या शतकातील आहे. या ठिकाणी आतापर्यंत भाविकांसाठी खूप मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये वाहनतळ आहे, भाविकांसाठी भक्तनिवास आहे, महाप्रसाद म्हणून भाविकांना 2 वेळचं महाप्रसाद बसून खाण्यासाठी व्यवस्था आहे. त्याचप्रमाणे मोदक प्रसाद आहे. महागणपतीची प्रतिमा असलेलं चांदीचं नाणं या ठिकाणी विक्रीसाठी भाविकांना उपलब्ध करून दिलेलं आहे. मंदिराचं मूळ बांधकाम 400 वर्षांपूर्वीचं असून पेशवाईच्या काळातील असल्यामुळे त्याच मराठा शैलीचं बांधकाम आणि रचना ठेवून सुंदर व आकर्षक नगारखाना इमारत बांधण्यात आली आहे. त्याच्या दगडी गाभाऱ्याचं काम पेशवाईमध्ये झालं असून सवाई माधवराव पेशवे यांनी हे बांधकाम केलंय. त्याचं पुनर्जीवन विश्वस्त मंडळानं केलं आणि त्याच जागेवर त्याच शैलीत नवीन आकर्षक लाकडी मंडप बांधला. यामुळे मंदिराच्या रचनेत कोणताही बदल न होता मंदिराचा आकर्षकपणा आणि भाविकांना अपेक्षित असलेली वातावरण निर्मिती इथं झालेली दिसते. आज हा लाकडी मंडप भाविकांचं मन मोहवून टाकतो. लाकडी मंडपाचं काम इंदूर इथल्या सरदार किबे यांनी केलेलं आहे. मंदिरासमोर दगडी नगारखाना, दगडी वेस आणि मंदिराच्या पुढे दगडी दीपमाळ प्राचीन वास्तूची आठवण करून देते. चिंचवड येथील महान गणेश भक्त श्री मोरया गोसावी यांच्या आदेशावरून देव कुटुंबीय इथं महागणपतीची सेवा करतायत. 9 साला पावणारा गणपती आहे आणि भाद्रपद मध्ये याचा मोठा गणेश उत्सव होतो. गणेश जयंती पहिल्या दिवशी पालखी जाते करड्याला, दुसऱ्या दिवशी निमगाव माळुंगी, तिसऱ्या दिवशी गणेगाव आणि चौथ्या दिवशी चतुर्थी दिवशी डोकसांगीला पालखी जाते. आणि परत पालखीला असे मानकरी ठेवलेले आहेत. पहिल्या पालखीला पाचूनकर जसे गावातील लोकांना वाटून दिलेले 4 दिवस आणि 5व्या दिवशी मग पाहुणे रावळे येऊन जेवणाचा कार्यक्रम असतो आणि 6व्या दिवशी सर्वांचे गावातले लोक दंडवट घेतात गणपतीला आणि पूर्ण भारत देशातून माणसं इथं गणपतीला येतात. महागणपतीची कथा अशी आहे. हे क्षेत्र भगवान शंकरांनी वसवलेलं असून त्यांनीच गणेश मूर्तीची इथं स्थापना केली. वृत्समत ऋषींचा पुत्र त्रिपुरासूर हा गणेशानं दिलेल्या वरामुळे अतिशय उन्मत्त झाला होता. त्यानं सर्व देवांनाही जिंकलं. सर्व देवांच्या विनंतीवरून भगवान शंकरानं या दैत्याचं पारिपत्य करण्याचं मान्य केलं. शंकरानं विनायकास प्रसन्न करून घेतलं. कार्तिक शुद्ध पौर्णिमेस याच ठिकाणी शंकरानं त्रिपुराचं पारिपत्य केलं. त्यावेळेपासून या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा म्हणण्यात येऊ लागलं. पेशव्यांनी येथील अन्याबा देवांना वंश परंपरागत देवाची पूजा करण्याची सनद दिली. मोरया गोसावी यांनी अन्याबा देवांना गणेशाची धातूची मूर्ती प्रसाद म्हणून दिली. त्या मूर्तीची उत्सवात मिरवणूक निघत असते. आजपर्यंत अनेक भाविकांच्या कुटुंबातील, व्यवसायातील अथवा आयुष्यातील अडचणी, संकट महागणपतीच्या कृपाप्रसादानं दूर झाल्याचं भाविक सांगतात. महागणपतीच्या दर्शनानं संकट दूर होतात, अडचणींमधून मार्ग निघतात. म्हणून भाविकांची 12 महिने या ठिकाणी गर्दी असते. हे स्वयंभू स्थान असल्यामुळे रांजणगाव इथं कुठेही गणेश मूर्ती बसवली जात नाही. दररोज दुपारी 12 ते 2:30 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत भक्तांसाठी मोफत प्रसाद भोजन दिलं जातं. एकावेळी 200 भक्तांची भोजनाची सोय होईल असा प्रसाद भवन हॉल प्रसाद वाटपासाठी सुसज्ज आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी भोजन प्रसादासाठी 200 लोकांचं अद्ययावत असं सभागृह आणि स्वयंपाकगृह या इमारतीत आहे. येवला तालुक्यातील ठाणगावमधील गणपती म्हणजे भक्तांचं श्रद्धास्थान. पाहूया या गणपतीचा महिमा काय आहे ते. 3 गावांच्या सीमेवर आणि आग्नेय दिशेला मूर्त तोंड असलेलं हे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण म्हणून या मंदिराची ओळख. या देवस्थानाबाबत अशी प्राचीन कथा सांगितली जाते की या ठिकाणी ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासात असताना सीतामाईचं रावणानं हरण केलं तेव्हा सीतेच्या शोधार्थ हिंडत असताना पाटोदा मार्गे अंकाईकडे जात असताना रामानं काही काळ इथल्या बोरीच्या झाडाखाली विश्रांती घेतली होती. कालांतरानं या ठिकाणी एक सिंदूर लावलेली गणपतीची दगडी मूर्ती अस्तित्वात आली. या ठिकाणी मात्र मंदिर अस्तित्वात नव्हतं. याबाबत मंदिर बांधण्याबाबत भीती दाखवली जात असे.
या मूर्तीखाली 7 कढई धन असून जो कोणी गंगेचं पाणी आणून एका रात्रीत कळसाचं मंदिर उभं करेल त्याला धन प्राप्त होईल, अन्यथा गावावर संकट कोसळेल अशी भीती दाखवली जात होती. त्यामुळे कुणीही मंदिर बांधण्यासाठी पुढाकार घेत नव्हतं. मात्र मंजूर देवस्थानचे श्रीमंत 108 महामंडलेश्वर स्वामी शिवानंद गिरीजी महाराज यांना साक्षात्कार झाल्यानं त्यांनी ठाणगाव इथं भेट देऊन या देवस्थानाबाबत ग्रामस्थांना कल्पना दिली. तेव्हा ग्रामस्थांनी या ठिकाणची ख्याती सांगितली आणि गावावर संकट नको म्हणून मंदिर बांधण्याचं टाळलं. मात्र महाराजांनी शंकेचं निरसन करून मंदिर बांधायला प्रोत्साहित केलं. नंतर ग्रामस्थांनी 3 महिन्यात मंदिराचं बांधकाम पूर्ण केलं. मूर्तीसाठी राजस्थान येथून दगड बोलावून जागेवरच मूर्ती तयार करून मूर्तीची स्थापना करण्यात आली. पूर्वीचे लोक असं सांगतात की त्यामुळे आपल्या गणपती बाप्पाला इतकं मोठं स्थान त्यांच्या चरण स्पर्शाने पावन झालेलं आहे आणि त्यामुळे आपला गणपती इतका पावन झालेला आहे की दक्षिणायन चालू असताना आमचे शिवानंदगिरी महाराज सांगितलं की ज्यावेळेस दक्षिणायन चालू असेल त्यावेळेस जर कोणी आपल्या गणपती बाप्पाच्या पहाटेच्या दर्शन घेतलं तर त्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. गावच्या शिवावर असलेला गणपती गावातले 4 जण जमून त्यांनी याच्यावर विचार केला आणि शिवानंदगिरी मंजूरचे महाराजे त्यांनी या महाराजांची गाठ घेऊन त्यांचा आचार विचार घेऊन या ठिकाणी मंदिर बांधण्याची विचार केला. अल्पावधीतच या ठिकाणची ख्याती महाराष्ट्रभर पसरली. रोज हजारो भाविक इथं दर्शनासाठी गर्दी करतात. यानंतर ह्या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटूया. पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.